ब्युटिफुल पीपल, गुड मॉर्निंग. सो आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही आता चाललो आहोत मम्मीला आणि पप्पांना पिक करायला माझीवाड्याला सकाळी सकाळी. तो पवन अजून झोपेतच आहे. नाही रे, मग गाडी चालवली असती का? गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ऍक्च्युली आपण आहे ना, आपण नाही म्हणजे मी तरी खूप महिन्यात सकाळी लवकर उठलीये. एवढ्या लवकर हा उठत असतो लवकर, याची मॉर्निंगला शिफ्ट असते तेव्हा. सो मम्मी पप्पा खास अधिक महिन्यासाठी येत आहेत. पूजा असते ती पूजा करायला. ऍक्च्युली आम्हाला बोलवलं होतं पण आमचं दोघांचं जमलं नाहीये. बिचारे पारोळ्याहून ठाण्याला येत आहे. सो फर्स्ट टाइम येत आहे ना मुंबईत मम्मी पप्पा? हा, फर्स्ट टाइम. म्हणजे आपण मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर फर्स्ट टाइम येतात. आम्ही खूप रिक्वेस्ट केल्या होत्या मागे, या 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 म्हणून. आणि आपल्याला आय गेस आता 1 year झाला असेल शिफ्ट होऊन. सो एका वर्षात येत आहे. 1 year. एका वर्षात येत आहे आपल्याला भेटायला. सो एक्साइटेड आहे मी. आर यू एक्साइटेड? मी टू. चलो मग घेऊ आपण आणि सरप्राईज देऊ त्यांना, व्हिडिओ मध्ये कॅप्चर करू. मे बी अनकम्फर्टेबल असतील ते पण कॅप्चर करू आपण. आम्ही सिम्पल असं डेकोरेशन केलंय. मम्मीने अनारसे आणले, हे ड्रायफ्रुट्स आम्ही ठेवलेले होते. त्यानंतर पवनने मला सरप्राईज म्हणजे मला समजून गेलो होतं आधी. सो ही रिंग आणि कॅशू वगैरे, आणि याला बत्तीसे म्हणतात, आणि कॉपरचा आणि ब्रासचा वाण लावतात त्यामुळे, आणि हे स्वीट्स ठेवले होते. सो बेसिक असं आम्ही हे डेकोर केलं सिम्पल असं. आणि इकडे आपलं पूजेचं ताट होतं. सो मला मम्मीने हेल्प केली याच्यात, आणि एक आम्ही सुंदरसं असं अधिक मासासाठी डेकोरेशन केलं. सो ही माझी मम्मी आहे. इकडे बघ मम्मी. हाय हाय. फर्स्ट टाइम बिचारी कॅमेराला फेस करते, सो कॉन्शियस आहे थोडी. बट तिला मी खूप रिक्वेस्ट केल्या आणि तिला सांगितलं की नाही, माझ्या व्ह्युअर्सला मला माझी मम्मा दाखवायची आणि इंट्रोडक्शन द्यायचं आहे. सो केव्हा आली मम्मी तू? मी रात्री 10ला बसली आणि सकाळी 6ला पोहोचलो आम्ही. ओके ओके. सो मम्मी नाही म्हणत होती यायला ऍक्च्युली, पण माझं जमलं नाही म्हणून मम्मी आली. सो मम्मीकडनंच ऐका तुम्ही की आपण अधिक मास का सेलिब्रेट करतो? अधिक मास सेलिब्रेशन करण्याचं कारण की आपले जावई आणि मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांची भेट घडवण्यासाठी हा अधिक मास साजरा केला जातो. बघितलं ना तुम्ही किती छान बोलते आणि ऐकत नव्हती. तो मम्मीने आज सगळा मस्त स्वयंपाक केला, छान जेवण एन्जॉय केलं, आणि आता पूजा वगैरे झाली. आणि सो मम्मी सोबत तुम्ही आता बरेच पुढचे ब्लॉग्स बघणार. मम्मी आहे माझ्यासोबत आता बरेच दिवस. सो मी आता पप्पांना भेटवते तुम्हाला. चलो ओके बाय. सो मीट माय फादर. माझे पप्पा आहे हे. हाय करा पप्पा. पप्पा थोडे कॉन्शियस आहे. फर्स्ट टाइम बघताय मला ब्लॉगिंग करताना पण आणि कॅमेरा समोर पण. सो पप्पा फर्स्ट टाइम म्हणजे मुंबईला आले आधी, पण मी शिफ्ट झाल्यानंतर माझ्या घरी पहिल्यांदा आले मम्मी आणि पप्पा. पप्पा बोला काहीतरी. तुम्हाला कसं वाटतं येऊन? मला येऊन एकदम छान वाटलं. तुमचा जो एरिया आहे तो पाहून एकदम छान वाटलं. आणि मला अधिक मासाला मुलं मुली आपला जावई आणि मुलीला आशीर्वाद द्यायचा होता, त्यामुळे त्यांना बोलवलं होतं आम्ही. ते काय आले नाही, तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो. वा, अरे खूप छान बोलतो माझे पप्पा पण. सो मग आता अधिक मासाच्या निमित्ताने आपण नाव घ्यायचंय. ओके, कंपल्सरी. मला जस्ट सुचलंय आता, नाहीतर मी प्रिपेअर करून पाठ केलं असतं. बट लिटरली सॉरी, मी मोबाईल मधून म्हणते. तुझ्यासाठी तुला डेडिकेट करते खास. अधिक मासाच्या निमित्ताने केली राधाकृष्णांची आराधना. अधिक मासाच्या निमित्ताने केली राधाकृष्णांची आराधना. पवनरावाच्या साथीने सुंदर झाली माझी जीवनयात्रा. चल तू घे आता तुझा टर्न. माझं पण पाठ नाहीये, बट इलंदारला मी पण. मी त्याला आता सांगितलंय 5 मिनिटं आधी. सो अधिक मासात केली देवापुढे सुखी संसाराची प्रार्थना. अधिक मासात केली देवापुढे सुखी संसाराची प्रार्थना. स्नेहलच्या सहवासाने लाभली जीवनाला नवी प्रेरणा. स्नेहलच्या सहवासाने लाभली जीवनाला नवी प्रेरणा. नक्कीच लाभली असेल. सो माझं जास्त छान होतं गाईस याच्यापेक्षा. आणि तू माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं होतं. हा, मी सरप्राईज आणलेलं. म्हणजे आता मला माहिती पडलंय इथे ठेवल्यामुळे. बट मला गोल्डची रिंग गिफ्ट केली पवनने. सॉरी, मला असं तुम्हाला दाखवायचं नव्हतं, बट आय एम सो एक्साइटेड. सो म्हणून दाखवते मी. रांकामधून घेतली. याची डिटेल्स तुम्हाला नंतर शेअर करेल मी. आता पहिले आपण सेलिब्रेट करून घेऊ. ओके ओके. सो म्हणजे कसं असतं ना, अधिक मासात जोडवी देतात. जोडवी पण दिली त्याने मला. चांदी आणि सिल्वर कॉपर ब्रास गिफ्ट करायचं असतं वाईफला. ओके, मला नव्हतं माहिती सिल्वर कॉपरचं. तर मी वाली रिंग केली असती. नाही, मला गोल्डची घेऊन घेतली. मी भेटली मला. मस्त काम झालं माझं. थँक्यू सो मच. खूप सुंदर अशी रिंग आहे ही. आवडली तुला? हो, छान असे डायमंड्स आहे त्याच्यामध्ये. मला डायमंड्स खूप आवडतात. छान आहे, खूप सुंदर आहे. सो अधिक मासाचं असं महत्व आहे ना
अधिक मास हा पुरुषोत्तम महिना म्हणून कन्सिडर करतो आपण. सो हा एक्स्ट्रा महिना होता असं म्हणतात, म्हणजे हिस्ट्रीमध्ये असं म्हटलेलं आहे. सो विष्णूंनी त्याला एक स्पेशल प्राधान्य दिलं, त्यामुळे तो अधिक मास म्हणून आपण ओळखतो. 3 वर्षात नाही, तो पुरुषोत्तम वर्ष असं म्हणतात. सो यात भाचा भाची त्याच्यानंतर जावाई आणि लेकीचा त्यांना एक ब्लेसिंग्स म्हणून गिफ्ट्स वगैरे दिले जातात, आशीर्वाद दिला जातो आणि सगळ्यांनी एकत्र यावं वर्षातनं, आंब्याचा रस एन्जॉय करावा बिकॉज इट्स अ मँगो सीझन. सो त्यामुळे ही सेरेमनी सगळ्यांना एकत्रित बांधण्यासाठी केली जाते. सो दॅट्स वाय आपण मराठी लोकांमध्ये अधिक मास सेलिब्रेट करतो. आय होप तुम्हाला माहितीच असेल ऑब्व्हियसली महाराष्ट्रीयन लोकांना, बट जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्यासाठी सांगते. सो अधिक मास त्यासाठी सेलिब्रेट केला जातो आणि कॉपर आणि ब्रास यात देतात, कॉपरची भांडी वगैरे ऍज अन ब्लेसिंग आणि आशीर्वाद म्हणून मम्मी पप्पा आपल्याला देत असतात. सो अशा प्रकारे आमचा अधिक मास सेलिब्रेट झाला. आवडलं का तुला? हो. ओके. सो अधिक मासाला ऍक्च्युली जायचं असतं मम्मी पप्पांच्या घरी, बट सीन असं झाला आमच्या ऑफिसमुळे आमचं जमलं नाही, तर माझे मम्मी पप्पाच इथे येऊन गेले. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ब्लॉग मध्ये की मी सकाळी त्यांना घ्यायला गेली होती. सो आमचा छान अधिक मासाचा सेलिब्रेशन झालं. मस्त आम्ही पुरणपोळी आंब्याचा रस सगळं खाल्लं आणि मस्त एन्जॉय केला. सो छान अशी पूजा झाली आहे आणि मी खूप जाम हॅप्पी आहे मम्मी आणि पप्पा आल्यामुळे. माझा अधिक मास एक्स्ट्रा 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 स्पेशल झाला. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. खूप मस्त मज्जा केली. ऍक्च्युली मला फूड वगैरे सगळं काढायचं होतं, बट द थिंग इज ना, काय झालं ते सकाळी 5:30ला आले ना, खूप थकून गेले होते. रात्रभर ट्रॅव्हल्स मध्ये त्यांची झोप वगैरे नव्हती झाली. सो बाकीचं शूट करायचं विसरली, बट नेक्स्ट अपकमिंग डेज मध्ये मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो खूप सारं फूड एन्जॉय केलं, खूप साऱ्या गप्पा मारल्या, त्यामुळे ब्लॉग शूट करायचाच विसरले मी. सो ब्लॉग मी इथेच एंड करते. आज लास्ट डे आहे अधिक मासाचा. सो तुम्हाला आपण बेस्ट विशेष टू अधिक मास, आणि आपण अशा आपल्या परंपरा जपत राहूयात, करत राहूयात सेलिब्रेशन्स, आणि सगळे एकत्र येऊन मस्त एन्जॉय करूयात. सो स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट ब्लॉग. चलो बाय, सी यू.